नमस्कार. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे कुलदैवत सिद्धनाथांच्या जयघोषाने दुमदुमणारी पावन खरसुंडी नगरी. पण आज याच पावन भूमीला कशाचं ग्रहण लागले? भक्तीच्या या महाकुंभात आता पापाचा व्यापार शिरला आहे का? सिद्धनाथांची भूमी आता गुन्हेगारी आणि अवैध धंद्याचे केंद्र बनू लागले आहे का? पाहुयात खरसुंडीच्या बिघडत्या शांततेवर आमचा हा विशेष रिपोर्ट. खरसुंडीला गुन्हेगारीचं ग्रहण. नमस्कार, मी सुधीर गोडके आणि आपण पाहताय मराठी टाइम्स. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा. खरसुंडी, जिथं दरवर्षी लाखो भाविक श्रद्धेने नतमस्तक होतात, पण गेल्या काही काळापासून या शांत नगरीला भाईगिरीचा विळखा पडत आहे. किरकोळ भांडणाच्या पलीकडे जाऊन आता येथे चक्क टोळ्या तयार व्हायला सुरुवात झाली आहे. ज्यांच्या ओठावर अजून मिशीची लवही फुटलेली नाही अशी कोवळी मुले गट बनवून एकमेकांना खुन्नस देत आहेत. वर्चस्वाच्या या लढाईत खरसुंडीचे पावित्र्य धोक्यात आले आहे. या वाढत्या भाईगिरीच्या मुळाशी केवळ प्रसिद्धीची हाव आहे की अवैध धंद्याचे भयानक साम्राज्य? परिसरात सध्या तीन प्रमुख काळोख्या व्यापाऱ्यांची चर्चा जोरात आहे. एक म्हणजे गांजा तस्करी. खरसुंडी आता गांजा विक्रीचे केंद्र बनले आहे. सोलापूर भागातून येणारा गांजा इथूनच आसपासच्या भागात वितरित केला जातो. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे तरुण मुले या नशेच्या जाळात जास्त प्रमाणात ओढली जात आहेत. दुसरं, हातभट्टीची दारू. गावच्या परिसरात हातभट्टीचा महापूर आला असून अनेकांचे संसार उघड्यावर पडत आहेत. आणि तिसरं, मटका आणि वाळू उपसा. मटक्याचा जुगार आणि रात्रीच्या अंधारात चालणारी वाळूची तस्करी यामुळे खरसुंडीची शांतता पूर्णपणे भंग पावली आहे. ज्या मुलांच्या हातात पुस्तकं असायला हवीत त्यांच्या हातात मटक्याच्या चिठ्ठ्या आणि गांजाच्या पुड्या दिसू लागल्या आहेत. हे कशाचं लक्षण आहे? मुले पालकांच्या हाताबाहेर गेले आहेत की पालकांनीच डोळेझाक केले आहे? पैसा कमावण्याच्या नादात पालकांचे आपल्या मुलांकडे दुर्लक्ष होत आहे. आपली मुले रात्री उशिरापर्यंत कोणासोबत असतात, त्यांच्याकडे पैसे कुठून येतात याचा जाब विचारण्याची वेळ आता पालकावर आली आहे. आता सध्या तरी खरसुंडी गाव विविध गुन्हेगारी घटनांनी धुमसत आहे. दोन वेगवेगळ्या समाजातील वाद टोकाला पाहायला मिळत आहेत. मग यात एखादा विशिष्ट समाजच समाविष्ट आहे असं नाही. आणि अशा वादाच्या वेळी काही दंगेखोरांनी प्राणघातक शस्त्रे दाखवून धमकावल्याचे काही प्रत्यक्षदर्शी सांगतात. या सर्वांवर वेळीच वचक नाही ठेवला तर खरसुंडी गावातील कायदा सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते. आता प्रश्न उभा राहतो पोलिसांच्या कार्यक्षमतेवर. खरसुंडीत पोलीस आउटपोस्ट आहे, पण त्याची अवस्था असून अडचण आणि नसून खोळंबा अशी झाली आहे. हे आउटपोस्ट बऱ्याच वेळा बंद का असते? किरकोळ भांडणाची तक्रार घ्यायलाही कोणी नसते. उलट अवैध धंदा करणाऱ्यांना पोलिसांची अभय मिळते असा खळबळजनक आरोप आता ग्रामस्थ करू लागले आहेत. आटपाडी पोलीस स्टेशनचे याकडे नक्की काय नियोजन आहे की काही अर्थपूर्ण व्यवहारामुळे पोलीस शांत आहेत? कायद्याने पोलिसांना स्वतःहून कारवाई करण्याचे अधिकार दिलेले असताना खरसुंडी पोलीस आटपाडीच्या आदेशाची किंवा तक्रारदाराची वाट का पाहत आहेत? प्रशासनाचा हा ब्रह्मराक्षस कधी जागा होणार? तीर्थक्षेत्राच्या शांततेला लागलेली ही गुन्हेगाराची वाळवी वेळेतच ठेचणे गरजेचे आहे. नाहीतर खरसुंडीची ओळख तीर्थक्षेत्र न राहता गुन्हेगारीचे केंद्र होईल. पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालून खरसुंडीतील अवैध धंदे मुळासकट उपटून काढावेत आणि बंद पडलेली पोलीस चौकी पुन्हा कार्यान्वित करावी ही सगळ्यांची मागणी आहे. आता वेळ आहे आत्मपरीक्षणाची. खरसुंडीतील तरुणांना आणि पालकांना आमचे कळकळीचं आव्हान आहे. सोशल मीडियासाठी आणि मोठेपणासाठी तुम्ही ज्या भाईगिरीच्या आकर्षणात आहे ती भाईगिरी आयुष्यभर साथ देत नाही. एक पोलीस केस तुमच्या सरकारी नोकरीचे आणि भविष्याचे रस्ते कायम बंद करू शकते. ज्या पालकांच्या घामाच्या पैशावर तुम्ही मोठं झालात त्यांना कोर्टाच्या फेऱ्यात अडकवणार का? नशा तुम्हाला तात्पुरती ताकद देईल, पण आयुष्य कायमचं संपवेल. खरी भाईगिरी तलवारीच्या धारेत नाही तर तुमच्या कर्तृत्वात आहे. शिक्षण आणि मेहनतीने यश मिळवा, गुन्हेगारीच्या मार्गाने नाही. वेळीच सावध व्हा, अन्यथा तीर्थक्षेत्र ही ओळख गुन्हेगारीचे केंद्र व्हायला वेळ लागणार नाही. खरसुंडीच्या जनतेची मागणी स्पष्ट आहे. आम्हाला आमची शांत खरसुंडी पुन्हा हवी आहे.
पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात तातडीने लक्ष घालून हे अवैध धंदे मुळासकट उपटून टाकावेत आणि पोलीस आउटपोस्ट 24 तास सुरू राहून कायमस्वरूपी कर्मचारी असावेत. गांजा तस्करी, हातभट्टी आणि मटका व्यवसायावर कडक कारवाई व्हावी आणि रोड रोमिओ आणि टोळक्यांची दहशत मोडीत काढावी. तुम्हाला या सर्व बातमी संदर्भात काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा. आमचा एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.